लाहोर चित्र सशेरांडुकर धरणाऱ्याच्या कुळातली पोरगी. काय वागणं असेल तिच्या कुळातल्या लोकांचं. त्याची तर माळ होती का, दारात तुळस होती का? पण अशा कुळात जन्माला आलेली साध्वी स्त्री, तिच्या पायाखालची माती एका सरोवरात टाकल्यावर सरोवरातलं पाणी शुद्ध होते. ही तिच्या पायानं स्पर्श केलेल्या मातीत टाकते. मातीत तर तिच्यात पावर किती असेल कल्पना करा. गोलोकाच्या खुर्च्यात 19च खुर्च्या होत्या. 18 माणसं होते आणि एक खुर्ची रिकामी. कोणाची मायवेली त्या खुर्चीवर बसायची. पण पंढरपुरातल्या मालकानं 7व्या अवतारात त्या बाईला ती खुर्ची बसायला दिली. ती खुर्ची बसायला दिली. अशा 200 शिष्य ज्याच्या जटा धरायला होते ते येडेवानी करू लागले. इथं आलीच कस काय? तर ती म्हणली मी इथं कस काय आले ते वरच्याला विचारा, कशाला ताण घेता, ते ज्याचं असेल त्यांना जवळ घ्या ना. अहो लेकरायला लय कष्ट लागले. आपले देव कमी पुढ्या फिरायला पण बोकडे कापायलेत लोक. साधं समजू नका ना त्याला, जवळ ठेवा ना. विठाला 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 विठाला. 19 खुर्च्या पैकी तिला ती खुर्ची प्राप्त झाली. तारिली कुंटीन आवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी. आवडंबरी हा शुद्ध शब्द, प्रचलित शब्द बघायचा असेल तर तमाशा. हे आवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी. पण पंढरपुरातल्या मालकानं उजव्या हाताला जागा दिली. जगातल्या सर्व अधिकारी लोकांनी विटेवरच्या मालकाचं मालकिनीच्या दर्शनाच्या अगोदर तिला निंदेते ही तिने यांना लोक चांगलं म्हणत असतील का? आजा मिळाला त्यावेळेला शबरीला कोण बरं म्हणत असेल त्यावेळेला? कोण कानोपात्रेला चांगलं म्हणत असेल त्यावेळेला? आज एखाद्याची हिंमत आहे का या 3 लोकांना वाईट म्हणायची? निंदेते ही तेने वंदे केली. ब्रह्महत्या राशी पातके अपार, वाल्मिक किंकर वंद्य केला. किती माणसं मारलीत वाल्यानं. अगोदरचं नाव सांगतोय वाल्या. आता वाल्या म्हणायला काय गिरगावकराची हिंमत आहे? जीभ जळून जाईन बाळ्या तुई. किडे पडते जिबीला वाल्मिकाला वाल्या म्हणल्यावर. वाल्मिक पण नाही म्हणायचं, वाल्मिक ऋषी पण नाही, महर्षी वाल्मिक म्हणायचं. नुसते ऋषी नाही, महर्षी वाल्मिक. फार मोठी ताकद आहे. अहो तुम्ही आम्ही त्या माणसाला श्रीमंत वाणीनं बोलावा. आपली वाणी तरी किती का अधिकारी आहे? आपली लायकी तरी काय? त्या व्यक्तीची श्रीमंती किती आहे? त्या व्यक्तीच्या लेखणीत पण अयोध्येतला मालक होता. बोलिला वाल्मिक तैसेची करीना, वरतोनी दाविना नामामने, वरतोनी दाविना नामामने. बोलिला वाल्मिक तैसेची करीना, वरतोनी ज्याप्रमाणे मगरबुवा महर्षी वाल्मिकाची लेखणी चालली त्या प्रकारे पंढरपुरातल्या मालकाला 7व्या अवतारात ह्रस्व दीर्घ इतकी चूक करता आली नाही. आणि त्या वाल्मिकाला वाल्या म्हणणं किती हलकटपणा आहे. मागचं सांगता येत. मागचं ब्रह्महत्या राशी पातके अपार. तुम्हाला एक सांगतो, ब्राह्मण मारल्यावर ब्रह्महत्या लागते असं नाही. अशी काही पाप आहेत की ते पाप केल्याच्या नंतर ब्रह्महत्येचं पाप लागतंय. अशी काही पाप सांगितली पुराणात. अशी अमाप पाप वाल्याच्या हातानं घडली. पण तो वाल्या वाल्मिक किंकर वंदे केला. पण या लोकांना वंदे होण्याची, पूजनीय होण्याची, यांना नमस्कार करावा लोकांनी, ही अवस्था प्राप्त होण्याची शेवटच्या कडव्यात सांगितलं. तुका म्हणे येते भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. या संप्रदायात भजनाला किंमत आहे. या संप्रदायात म्हणण्यापेक्षा कलियुगात जर किंमत असेल फक्त तो 2च गोष्ट, अन्नदान आणि भजन. बाकीच्या पुंगाण्या वाजूच नकोस तू. विठाला विठाला विठाला. काही माणसं सांगतात अमक केल्यानं तमक होतंय, वगैरे वगैरे केल्यानं घरात लक्ष्मी येते.
भगवान शिवशंकरापेक्षा लय शहाणा आहे का ह्यो? चोट्टा. हा? ज्या शिवजीनं डोळे उघड्या, काल परवा पण पाऊस पडला. ज्या शिवजीने 28 दिवसापूर्वी डोळे उघडे, तर महाराष्ट्रातल्या जेवाऱ्या निसवाल्या. सांगा, निसवत होत्या का अन्न जेवाऱ्या? ज्यांच्या पॅन्टीवाल्याला नाही कळू द्या, त्याच्या बापाला कळालं बस झालं. आणि यायला जर नाही कळालं तर हे काय दगड खातीन का पुढे? यायनं पण कळून घेणं गरजेचं आहे. 27-28 दिवसापूर्वी पाऊस पडला मगर बाबा, म्हणून महाराष्ट्रातल्या जेवाऱ्या निसवाल्या. नाही तर निसवाल्या असत्या का? नाही नाही, पाऊस पाडायचं काम कोणाकडे? शिवजीकडे. आणि मग विश्वाला, माणसाला तर जीव घातलंच, पण मुक्या जीवांना, जनावरांना सुद्धा चाऱ्याची व्यवस्था शिवजी करतात. आणि ते भजनाला किंमत देतो आणि एक पुंगानी वाजवतो, असं करा तर वाकडं होईन तो सुमळ्या. विठाला विठाला. एवढी योग्यता शिवजींची आहे. भजन करी महादेव. एका जनार्दनी वैष्णव एका जनार्दनी वैष्णव भगवान शिवजीने वैष्णव संप्रदायाची स्थापना केली. ओम नमो शिवाय. कावडी घेतली खांदी, मिळाली वैष्णव मांदी. त्याच्या चरणार रेणू वंदुरे. ओम नमो शिवाय. टाळी टाळी घेतली हाती. ओ मिळाली वैष्णव मांदी. त्याच्या चरणार रेणू वंदुरे. कावडी घेऊन या खांदी. काय ताकद महाराज. माझ्या शिवजींनी भजन संप्रदायाला, वारकरी संप्रदायाला किंमत द्या. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. अस्थिमय प्राण होता, नंतर चर्ममय प्राण झाला, आता अन्नमय प्राण आहे. अन्न. स्वप्नील बुवा, जोपर्यंत हाड उघडत नाही तोपर्यंत माणूस मरतच नव्हता. अस्थिमय प्राण. असं गिरगावचा बाळू नाही सांगत, पुराण सांगते. आणि मी सांगितलेलं तुम्ही ऐकावं काय? आमची काय जहागिरी का ती? आणि कशी ऐकता तुम्ही? नंतर चर्ममय प्राण झाला. दादा, त्वचा जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत माणूस मरत नाही. आता चहाला उशीर झाला, पपेज माईल 9-10 शिवाय देतो. अन्नमय प्राण झाला. पोटात अन्न असल्याशिवाय माणूस वाचू शकत नाही. मग आष्टीमय प्राण, त्याला वृत्त, एका पायावर उभं राहणे, हवा पिणे, पाला खाणे, मुठभर पाला खाऊन 8-8 दिवस उपाशी राहणे, अस्थिमय प्राण होता. चर्ममय प्राण, नाना प्रकारचे व्रत, व्याग वगैरे. पण हा काल आहे, याच्यात पुन्हा आयुष्य सुद्धा कमी आहे. शतगणिले ते अर्धरात्र खाय. अल्पायुष्य मानव. अल्प आयुष्य मानव देह. त्याच्यातलं काय झोपीनं खाल्लं. बालपण गेले नेनता, तारुण्य तसे विषय व्यथा. वृद्धापने प्रवर्तली चिंता, बरे मागुता. बालपण गेले नेनता, तारुण्य तसे विषय व्यथा. वृद्धापने प्रवर्तली चिंता, बरे खेळण्यात, तारुण्यात, म्हातारपणात, आजारात, झोपीत मोजकं आयुष्य. काय खरंय आपल्याला बाकीच्या गोष्टी करणं? साधना काय करू शकतो आपण? आहे का आपली योग्यता ती साधना करण्याची? तितकी बुद्धी तरी आपली तल्लक आहे का? काल खाल्लेली भाजी आज विचारावं काय काय कानी होतो, काय कानी काय धोंडे खाल्ले तो दगडन ते. याचा मेळ लागत नाही आपल्याला. याच्या करता या काळात भजनाला किंमत सांगितली. महाराज, भजन या शब्दाचा अर्थ चांगलं बोलणे. चांगलं बोलणे याचंच नाव भजन आहे. बरं, याचंच नाव भजन आहे.
तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. तुकोबर आहे म्हणतात. अधिकार किती मोठा आहे. यमाच्या डोक्यावर पाय दिलाय. जगा काळ काय मोक्षाला लाथांनी, मोक्ष सुखा मोक्षामा घरी कामारी हे दाशी. काय ताकद महाराज. या महात्म्यांचं वाक्य तुकोबा. अहो वाक्य हे अधिकारी लोकांचं ग्राह्य असते. साक्षी ही मोठ्या माणसांची ग्राह्य असते महाराज. गाफील माणसाची, भंगाऱ्या लोकांच्या साक्षा त्याच्या बायका मानिन, तर तुम्ही काय मानता? कसं सामान्याची साक्ष कशी मानता येईल आपल्याला? त्याला अधिकार. माझ्या तुकोबारायचा हरिनामे ढवळीले, विश्व हरिनामाने ढवळून काढलं. काय योग्यता महाराज, काय पात्रता. विश्व ज्याच्या ताब्यात येतो, जगाचा बाप तुकोबारायच्या घरी कशाही अवस्थेत येत होता. म्हणजे त्यांची कुठली अवस्था असू द्या, आथरायला नसू द्या, पांघरायला नसू द्या, बसायला नसू द्या, झाडून काढायला असू द्या नसू द्या, खाला चांगला असू कन्या असू, काही पाहुणे घराशी आजी आले ऋषी. काय पावर आहे, किती पावर आहे, किती पावर आहे. अहो 4-2 पैशावाला माणूस जर आपल्या इथं जास्त बऱ्या येत असतो, लोक म्हण नाही बाबा लय मोठा माणूस आहे, त्याला लय मोठा माणूस मानितो बाबा, त्याला लय मोठा मानितो. आणि असं म्हणलं सकाळच्या मोठं मेलं. म्हणजे सगळ्या मोठ्याला याला कोण्या दिवशी बटन दाबून मारायचंय हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप, विश्वातला मोठा म्हणते. आणि हा मोठा तुकोबारायच्या घरी मनान जातो. आता महाराज तुकोबाराय किती मोठे असतील, आणि ते सांगतात भजनाला किंमत आहे. भजन प्रमाणे येतं सगळ्यात मोठी भजनाला किंमत आहे. हो, काही ऐकतो. परवाला आमच्या पोरायच्या माईल कोणकणी रुद्राक्ष द्याला. रुद्राक्ष माझ्या शिवजींचं भूषण आहे, त्याबद्दल आपण हसायचं नाही. पण तिला रुद्राक्ष द्याला, मग तिनं काय केलं, सगळ्या देवायची सरकासरकी केली देवघरातली. तर मला ते वेगळंच वाटलं. असं काय ग, तुला काय आज काय भूक लागली होती का काय? तो आज जेवण आंघोळ करून जेवायचं होतं, जेवून पुन्हा आंघोळ करायची होती आणि मग पूजा करायची होती. तो अशी देव कोणीकडे विकस काय मानले म्हणलं येडेवानी. हा, तुम्हाला माहित नाही म्हणे. म्हणलं काय? म्हणलं मानले, तुम्हाला कळतच नाही. म्हणलं हो मला नाही कळत, गोळ्या संपल्या म्हणून महाराष्ट्रात फिरतो मी. इतकं नका हसू, इतकं म्हणायची हिंमत नाही माझ्या बायकोची. तुम्हाला राग येईन म्हणून तिच्यावर घेतलं. हे सगळं तुमचं सांगायला ध्यानात ठेवा. तुमचे चेहरे पाहिल्या पाहिल्या कळत मला. विठाला विठाला. तर मी म्हणले तुम्ही आधी खाली बसा. घोंगडी टाकली, मला बशिलं तिथं, हातात अक्षदा दिल्या. म्हणलं आता मंत्र म्हणती काय तू, मला पाठ येतं तू काय म्हणती. रुद्राक्ष अक्षदा टाका. मी रुद्राक्ष घेतला, कपाळाला लावला, कंठाला लावला, कानाला लावला, हृदयाला लावला आणि रुद्राक्ष तिथं ठेवून दिला. एक ध्यानात ठेवा, हे रुद्राक्ष पैसे देणार आहे. घेतलेला पटका म्या देवळीत ठेवून दिला. म्हणलं आज घरीच थांबतो. नाही बाई तुम्ही तुमचं निघा. असं नाही झालं, येरी सांगायला लागलो. रुद्राक्ष पैसे देणार आहे. त्यांना तुला द्यायला कोणी? काय नाही, दारात एक छोटा हत्ती टेम्पो आलता आणि त्या टेम्पोमध्ये एक 6 पायाची गाय होती. आणि गल्लीत कोणालाच द्याला नाही, आपल्यालाच द्याला. ते म्हणले बाई तुमचे मालक महाराज आहेत आणि हे रुद्राक्ष, ह्या रुद्राक्षानं घरात भरपूर पैसे येतात. म्हणलं तू त्याला काय दिलं? काय नाही म्हणली 5 किलो सोयाबीन दिली. अरे म्हणलं जे सोयाबीनसाठी भिकारचोटपणा करायला आहे आणि तो पैसे देणारा रुद्राक्ष तुला द्यायला त्याच्या गोळ्या संपल्यात का? पैसे देणारा रुद्राक्ष हिला दिलाय आणि ह्यो सोयाबीन मागायला लागला, भीक मागाय. आणि काय येडा आहे त्याच्या गोळ्या संपल्यात का काय? त्याच्या डोक्यावर परिणाम झाला का काय? मी म्हणलं लक्ष्मीचा मालक जर तुला प्रसन्न करायचा असेल तर तू भजन कर. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. तुला माझ्या शिवजींची कृपा व्हायची असेल तर तू भजन कर. माझ्या शिवजींना भजन आवडतंय. नुसतं भजन आवडत नाही बापू, भजन करणाऱ्याच्या पायाखालची माती पण कपाळाला लावते. हो पायाला लावते. चरणी चरजा वंदी शूळ पाणी, नाचतो कीर्तनी त्यांचे माता, नाचतो कीर्तनी त्यांचे माता. चरणी चरजा वंदी शूळ पाणी, नाचतो कीर्तनी त्यांचे माता, नाचतो कीर्तनी त्यांचे माता. भजन करणाऱ्यांना शिवजी मानतेत ग.
असं आमच्या घरी घडलं नाही. एवढा मोठा रुद्राक्ष तिला भेटल्या, ती भंगिऱ्या रुद्राक्षाच्या नादी तरी कशाला लागेल? काय गरज आहे तिला? असा चालता बोलता रुद्राक्ष आहे ना तिचा. एवढा रुद्राक्ष असल्यावर काय गरज आहे? आणि ज्या बाईला चांगला रुद्राक्ष भेटल्यावर ती इकडं तिकडं या साई ह्या शेंद्रिया फेंद्रिया देवायला जी येडे घालती का? असं समजायचं ही मागच्या जन्मातली चुडेली डबल जन्माला आली. विठाला विठाला माझ्या मालकांची पुरावे भजन प्रमाण साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ सांगितला. झालं कीर्तन. विठाला विठाला ज्यांचा अंगीकार केल्याच्या नंतर ती माणसं वंदे होतात. बरोबर 9 पर्यंत जेवढे पुरावे आठवतील, जितका आशीर्वाद देताल तितका बाळू बोलण्याचा प्रयत्न करेल. वरात चालली एका ठिकाणाहून. वरात लग्नात नंतरच असती ना. अगोदर असती ती शेवंती, आणि लग्न लागल्यावर असती ती वरात. आणि वरात आटपल्याच्या नंतर जी यात्रा असते ती वर यात्रा. म्हणजे देवता नाही, वरी बी नाही, देव करायची अशी. आपल्या प्रांतातले कुलदैवत वगैरे दर्शनाला जायचं, कुलाचार शिष्टाचार वगैरे हा करावा लागतो. मग वरात. माझ्या लहानपणीपासून वराती आता बऱ्यापैकी काही ठिकाणी बंद झाल्या, काही ठिकाणी इतकं वरातीचं स्वरूपी चित्र झालं. काही ठिकाणच्या हळदी बघितल्यावर असं वाटतंय आधुनिक पद्धतीतला डबल. काय विचित्र काम. व्याही इकडचे याही विहीन, तिकडचे याही विहीन, हळदीच्या दिवशी ताल धरायलेत. मग हळदीच्या दिवशी जर पोराची न पोरीची माय नाचत असेल तर वराणानं कसं यावा उद्या ठरवायचं आपण. ही सुरू झाली पद्धत. सुरू याला प्रगती म्हणायचं नाही, याला अधोगती म्हणायचं. अधोगती महाराज, अधोगती आहे. काय चुकीचं काम आहे. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात हा अनुचित प्रकार. धर्मनिरपेक्ष महाराणा प्रताप, माझ्या पवित्र धर्मनिरपेक्ष महाराणा प्रतापाच्या राज्यात हा प्रकार नाही. चुकीची गोष्ट आहे. नवरदेवानं घोड्यावरून उतरून नाचावा. अरे तुला आता अक्षदा पडल्याच्या नंतर संसारात नाचायचंय. आणि ह्या नाचताना जर तुझे पाय चुकीचे पडले तर सगळे लोक तुझा अपमान करतील. आणि तू संसारात पडायच्या अगोदर जर घोड्यावरून उतरून खाली नाचत असेल तर इथंच तो अपमान नदीला गेला. विठाला 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 विठाला. असावी. चला, वरात आटपली. चालू होती वरात. मारुतीरायाचं दर्शन घेतलं नवरदेव नवरीनं. त्या काळातले नवरदेव नवरी बूट चप्पल पायरीच्या खाली काढून मारुतीरायाचं दर्शन घेत होते. आता बरे काही भडवे नवरदेव पाहिले मी, ते लाल बुटा सगट मारुतीकडे जातात. आजोर होतो तू ह्यासारखा. आणि आता कोणासारखा झालाय तू? कोणासारखा झाला तरी मेल्यावर त्याच्या पुढेच एकदा तुला टेकायचंय. ते वटीतले दाणे त्याच्या पुढे टेकावत लागते. हा, त्यानं रावणाचे तंगडे हाणले तर तू तंगडे हाणायला कितीक लागते? काय विचित्र माणसं. गडबड असल्यावर मारुतीरायाचं दर्शन घेताना पंजे बुटात आणि टाचावरी जय मारुतीराय. अरे काय येडपटेस रे सोंबळ्या तू. एवढा मोठा रावण आपटू हाणलाय त्यानं, आणि तू हे नुसते टाचाच वरी काढायला बुटातल्या. तू पाया तरी कशाला पडतो? काही तर इतकी नालायक. तो कळसलोय लांब. अर्धी बिडी वाढलेली असा स्वप्नीलवान, अर्धी शाबीत असा फेकून तर द्या वाटणं. मागून धरी तू जय मारुतीराय. जळण रे कष्टा. त्यानं लंका फुकली, तू धोतर फुकायला कितीक टाइम लागन जरा याचा विचार तर करते. मारुतीराय त्याच्या पुढं बिडी माग धरून पाया पडतो तू. अख्खा जळशील. 2-3 वर्ष पोटावर झोपावं लागन, पाठीव झोपताच याचं नाही. विठाला विठाला वरात चालली दारातून. वरातीमध्ये काही मुलं नाचत होती. तेव्हा वयाची मर्यादा सोडून नाचायला एकच जागा आहे, ती फक्त परमार्थात. मी काय बायकांच्या विरोधात बोलत नाही. काही श्लोक असतील, काही असतील, पण 7-8 वर्ष झाला आपण कुलूप लावलो तोंडाला. अद्याप नाही. बायकांनी पण नाचा, पण बायकाचाच हरिपाठ चालू असला की त्यांनी वजनात नाचा. किती मंदिर आहेत तुम्हाला?
एका मंदिरावर स्वतंत्र बायकांनी कब्जा करायचा, मस्त पडदे लावून घ्यायचे, काय देणार नाही गाव. ह्या चला तुमच्या महिलातली एक जण गळ्यात मस्त टाळ गीळ उगा पकवात सुद्धा वाजायला शिका. बायकांनी हरिपाठ वजनात. अहो मंदिरातला देव डुलावा, देव डुलावा, इकडे नकोय. हरवाला आमची इथे एक भागवतकर आली, चला म्हणले महिला मंडळ. अरे म्हणलं त्या नाही, तुमच्या मंडळी काहून नाही आणल्या? नाही म्हणले ते पोरं आमच्या शाळेत येतं, मग यांचे पण शाळेतच येत ना. हा तो भागवत ऐकायलेत म्हणजे त्याच्या गोळ्या संपल्यात का काय? हा ऐकू देईन बसून. हो बसू दे बसू, माणसं नाचे हो, मोकळे होतील त्याचे हातपाय. हो इथून लगेच कांद्याच्या थैले उचलायला जातील. हो यायला कशाला, नको नाचू. चुकीच्या गोष्टी आहेत. माझ्या माईनो, माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायची परंपरा सांभाळा. काय जनाबाईचा अधिकार होता. जगाचा बाप तिच्या ताटातलं उष्ट खाटत होता, पण कुठे उभं येत आहे माग उभं राहायच्या अशा पद्धतशीर. हो काय काय ताकद ताकद महाराज, काय योग्यता होती लोकांची. असो हे लग्ना कार्यात फार. ज्या बाईच्या नवऱ्याला 1.5 ते 2.25 लाख रुपये पगार आहे, त्याची बायको चौकात नाचावी, किती पिढ्याचा अपमान आहे त्याचा उतू आलेला. किती पिढ्याचा अपमान. मोठे पण नाही महाराज, नाक कापले इतका अपमान आहे. हो मागच्या लोकांनी किती आदरात आतापर्यंत चालवत आणलंय, त्या अवस्थेत आपण चालवायचं. चला. चिमुकली लेकरं नाचत होती. 90 वर्षाच्या म्हाताऱ्याला सुद्धा हरिपाठात नाचायचा अधिकार आहे. 100 वर्ष संपलेल्या, 100 वलांडलेली बाई सुद्धा म्हातारी असेल, तिनं सुद्धा टाळी वाजून डुलण्याचा अधिकार आहे. तिला सुद्धा भजनात हरिपाठात काकडा जर उभ्याना असेल तर तिला सुद्धा डुलण्याचा नाद आहे. ती दिंडीत असेल तिला सुद्धा डुलण्याचा नाद आहे. हो. नाचणे म्हणजे पदन्यास. पण लग्नात मात्र आपल्याला कोणालाही नाचायचा अधिकार नाही. आम्ही ठराविक लोक शाळेत होतो. मी 7वी पर्यंत गेलो, काही जरसे पुढे सरकले, मागच्या पुढच्या वर्गात होते. एक नवरदेव होता, त्याच्या लग्नामध्ये आमचा एक मित्र नायब तहसीलदारची परीक्षा पास झाला 2 महिन्यापूर्वी, आणि तो 2 महिन्यापूर्वी नायब तहसीलदाराची परीक्षा पास झाला. त्याची पोस्टिंग झाली एका तालुक्याला, सगळं झालं स्वप्नील बुवा. आणि मग 2 दिवसाची सुट्टी घेतली आणि मित्राच्या लग्नात शेवंतीला नाचत होता. मला धोतरावर असल्यामुळं काही जाता नाही आलं. ते एक जणाला सांगितलं, ते अमक्या अमक्या कपड्यावाले, त्याला असं धक्का लावा आणि माझ्याकडे बघायला. मी बैठकीत बोलून घेतलं. मी म्हणलं अरे तू नाचतो कशाला रे? मित्र आहे ना म्हणला आपला. महाराज आपण एका वर्गात शिकलो, पण म्हणलं तू नायब तहसीलदार आहेस, लग्नात नाचण्यासाठी नाही. तुला फार काय झालं याच्या लग्नाविषयी कौतुक, एखादी भेट अख्ख्या पगारीची देऊन टाक, पहिली पगार त्याला देऊन टाक, त्याच्या संसारात उपयोगाची वस्तू देऊन टाक. तू नाचणं बरोबर नाही. ते म्हणलं आनंद व्यक्त करायचा. 7-8 महिन्याला ह्या नवरदेवानी त्याच्या बायकोची सोडचिठ्ठी झाली. अपमान कोणाचा झाला, तहसीलदाराचा का त्याचा? ज्याच्या लग्नात तहसीलदार नाचावा त्यानं 2-4 महिन्यात बायको सोडून द्यावा. किती काय कुठपर्यंत आलंय? योग्यता का आपली? लायकी आहे का त्याच्या लग्नात आपण नाचण्याची? नाही. नाचायचं असेल तर या लग्नात नाचा. धन्य जगी तुझी हरी हरी नाचे, धन्य जगी तुझी हरी हरी नाचे, धन्य जगी तुझी हरी हरी नाचे, धन्य जगी तुझी हरी हरी नाचे. राम वासुदेव राम राम वासुदेव धन्यासानां नैवं गांजा कसम लिखितम. काय गांजा फुकेल लिहिले. ओष्टाम नैवम रोमहा, ज्याला मिशी आली नाही,
चिमुकले बालक, त्यांनी पदन्यास करावा. काय ते एक वेगळं वेगळं वैभव असतं ना, ते मितूपणाच्या थोडस लांब असते. फार काय झालं तर त्यांना पैसे कळतील, पैसे कळतील, आपलं तुपलं कळल. उद्धाराचं काय कळतंय त्यांना, ज्यांना हा वाक्य नीट ऐका, दाबनाव आणि मिशा झालेल्याला बी उद्धाराचं कळत नाही. हे उसातलं डुकर आहे, हे उसातलं डुकर आहे. पण बाल्यावस्थेला लेकराला उद्धाराचं कळत नाही. याला समजायचं मातीतलं पाणी आहे, चिखल आहे, आणि चिखलाला आकार देता येतो महाराज. त्या मातीतलं पाणी संपलं की त्याला ढेकूळ म्हणत असते, आणि ढेकळाला आकार देता येत नाही ना. आपल्या वयातले आता ढेकळ झालेत. विठाला विठाला विठाला. आणि चिमुकली लेकरं नाचत होती, लहान लहान लेकरं नाचत होती. नाचायला स्वर कशाचा होता माहितीये का, सूर सनई चौघडा याच्यावर नाचत होती. आता डीजे वगैरे आधुनिकता आली, काय करायचं आपल्याला, ती सगळी आधुनिकता डोक्यावर घ्यावा आणि त्या आधुनिकतेनं यायला फुकावा. इथपर्यंत झालं तरी हरकत नाही. कशाला आपण डोकं लावायचं आहे का नाही, कशाला आगावपणा करायचा. चला, जी गोष्ट ज्वारीमध्ये, गव्हामध्ये, बाजरीमध्ये, मकेमध्ये, तांदळामध्ये, 5 किलो तांदळामध्ये जर 25 ग्रॅम किंवा 50 ग्रॅम किंवा 100 ग्रॅम जर खडे निघत असतील तर ते तांदूळ स्वयंपाकाच्या योग्यतेचे आहेत, पटपट निसायचे. पण 5 किलो तांदळामध्ये जर 2 किलो खडे निघत असतील तर ते तांदूळ मात्र आहेत समजायचं. वाक्य कळालं का, जिंच्या पॅन्टीवाल्याला मात्र्याचा अर्थ कळू द्यायचा. मग मात्र धुवावं लागत, मग ते चाळावं लागतंय, मग कांडावं लागतंय, आणि मग मात्र कुठेतरी स्वयंपाकाच्या योग्यतेचं होत असते. जिथं शिल्लक मात्र झालं का तिथं उपदेश करणाराच नालायक असतो. विठाला विठाला महाराज. आता ही परंपरा तुमची गोड चालू आहे. सद्गुरू मदन बाबापासून पुढे बबन बाबा आदी करून सगळ्या मोठमोठ्या परंपरा येतात. ह्या परंपरेत जोपर्यंत गोड आहे तोपर्यंत सगळ्यांनी आनंदानं या परंपरेत नाचायचं. या परंपरेत एखादी शिल्लक गोष्ट वाढली की उपदेश करणारा मूर्ख, त्यानं जाणून नेमता व्हायचं. ज्या काळात एखादी गोष्ट शिल्लक व्हाली ना तिथं उपदेश करणारा नालायक असतो. आकाशवाणी झाली, रात्रीच्या वेळेला आकाशवाणीनं सांगितलं उद्या दुपारी ठीक 12 वाजून 5 मिनिटाला पाऊस पडणार आहे बरं का. हा पाऊस ज्याच्या अंगावर पडेल तो वेडा होणार आहे बरं का. आणि आकाशवाणी लुप्त झाली. गावातल्या सगळ्या लोकांनी स्वप्नील बुवा आकाशवाणी ऐकली आणि सगळ्या लोकांनी विचार केला आकाशवाणी मूर्ख आहे, नालायक आहे, तिला अकलीचा कांदा नाही. पावसानं कुठं माणसं वेडे होत असतात का. सगळे माणसं रस्त्याला, राजाची बायको, प्रधानाची बायको, दोघायचे कट्टे, मग तर बाकी काही विषयच नाही. लग्नात जर नवरदेवाची माई येडेवाणी करीत असेल तर ह्या तर कुठं चहा प्यायला जाणारच आहेत ना. हा, ह्या काय टेम्पो निघल्यावर टायमाला निघत असतं का, ह्या धोरणात राहत असतात का. जात्या लग्नाची वरमाय रिकामी जागा. पुढचं तुम्ही म्हणा घरी गेल्या. हा, जरा अवघड शब्द आहे तो, म्हणायचा बी नाही आपण, कशाला म्हणायचा. सगळे लोक बाहेर. पावसात कोण गेलं नाही, राजा आणि प्रधान दोघच गेले नाही. दोघं न गेल्यामुळं दोघं इडे झाले नाही. इडे झालेले कपडे ठेवत असतात का. दादा सगळ्यांनी कपडे फाडे. प्रधान म्हणला राजे साहेब त्या महाराणी येतात. राजा म्हणला मही दाखवायला आणि तिच्या बाजूला ती तू ये. तिने कुठे अंगावर कपडे ठुले. पागल झाल्यात त्या पागल. हे कुठून पाहू लागले, गोपुराहून. सगळ्या येड्याला कोण दिसले, हे राजाच्या बायकोला आणि प्रधानाच्या बायकोला. दोघी म्हणले बाई आपले नवरे येडे झाले. यायच्या दृष्टीने येडे कोण आहेत, राजाच्या आणि प्रधानाच्या दृष्टीने येडे कोण हे, आणि त्याच्या दृष्टीने येडे कोण आहेत, कपडे घातले, खंटाच्याच काठ्या हातात घेतल्या. राजा म्हणला काय करायचं. प्रधान म्हणला राजे साहेब एकच करायचं, मार जर चुकवायचा असेल तर कपडे फाडा. प्रधान म्हणला पागलेस कर तू. राजा म्हणला अरे तू प्रधान आहे, मी राजा आहे, या नगरीचा राजा आहे, आपण कपडे फाडीत असतेत का. आपण येडे नाहीत राजे साहेब, पण येड्याच्या दृष्टीने आपण येडे येत. आणि तुम्हाला जर मार वाचवायचा असेल तर जाणून नेमतो हा येड्याचं सोंग घ्या. जिथं लय मोठे येडे झाले ना तिथं शहाण्यानं मुकाट्या बसलं पाहिजे. विठाला विठाला. कर तुला कशी सुरुवात करायची खरजुल्या, तू या आकारान होऊ दे कार्यक्रम कसा करायचा, कसे भरायचे, काय करायचे. खरजुल्या तुम्हाला माहिती आहे का, आमच्या शेतातलं कुत्र काल
ती तुरी चाळायची चाळणी घरी आणली बैलगाडीत. ते आलं आखा खाली आल्याच्या नंतर शेलूतल्या खरजुल्या कुत्र्याला भेटलं. तो मळ्यात गेल्यावर मी आणलो कुत्र कानं काऊन खाजवायलं रे. तर आमचा गडी म्हणला ते शेलूत आलत. अरे म्हणलं हे आता बाकीच्या कुत्र्याला खरूज आणतंय, तुम्ही याला बांधून टाका. मग असे काही खरजुले लय जणायला खरूज आणतात ना. विठाला 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 एकाला खरूज आल्यामुळं बाकीच्या 4 कुत्र्याला येऊन म्हणून आम्ही त्याला बांधून टाकलं. त्याला वैरण त्याला चारा गिरा तिथं टाका म्हणलं पलीकडून. हे 4 जण. पण 4 कुत्र्याला जर खरूज आली तर एकाची ताकदच नाही यायला. आपण मग त्या वासानच येते. डालातला 1 कांदा खराब झाल्यावर काढून टाका. आणि डालात 70% कांदे खराब झाल्यावर आता काढायचे कोणते? आहे का नाही? हो, असा नियम असतो. म्हणून चांगल्यानंच खराबच्या लांब जा. हो, चांगल्यानं खराबला खराब म्हणूच नका, तर मोठे व्हाल. आणि चांगले जर खराबला खराब म्हणत असतील तर कालांतरानं खराब म्हणूच येडा होशील. हो, जाणून नेमतो होणार. तेच ज्या गोष्टीचा सुळसुळाट जास्त चालू असतो त्या गोष्टीवर जास्त वक्तव्य करणं चूक असते. चला, काळ इतका नृत्याचा आलाय. लोक म्हणतील गिरगावचा बाळ्या पागले, याचं लग्न तहा झालं, याला हलकी नव्हती. आमच्या काळात डीजे आलाय ना, आम्हाला नाचू देणं. कसा नाच बापा, काय करायचं, काय घेणे त्याला. अख्खं घर फुकून नाच, काय करायचं त्याला. जाय नाशिकला इटा उचलायला पप्याची मायन. तू कशाला ताण घेतो, नाच. तुला कसं नाचायचं तर गोड गोड गोड. चला, लहान लेकरं नाचू लागले. नवरदेव नवरी बैलगाडीत बसलेली. भारदस्त माणसाचा नातू होता नवरदेव. भारदस्त कोणाला म्हणतात ते माहितीये का? लवून चोपून आदरानं वजनदार भाषाशैली वागणं, गोरगरिबावर वरद हस्त, याला भारदस्त माणसं म्हणत असतात. हा, जमीन 150 एकर, सप्त्याला रुपयापटी नाही. कस काय सप्ताह चाललाय? हा, चांगला चाललाय. तू या घरात घुसणार एके दिवशी थांब जरसा. असं काय, याला कुठे वजनदार म्हणत असते. तो बँकेत कोटीन धोत्राला गाठी. हो, कांदे झाले म्हणले 9 ट्रक, आणि तरी दात घाशी दुसऱ्याच्या दारात जाऊन चहा पे. तू आटपलं का? हो, तो तर तू आता बघून येत तू. हो, पी चहा, पी 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 पी. काय काय यायला वजनदार म्हणतात ते. वजनदार कोण असतोय महाराज? पडलेली जागा उणीवता स्वतःच्या सत्कर्मानं भरून काढतो, त्याला वजनदार म्हणत असतात. काय रे पोरं, यावर्षी सप्त्याच्या काल्याच्या पंक्तीला काय केलं रे? काय नाही दादा, शिरा भात कडी आहे. बर बर. का रे, पोळी का टाळली? नाही, जरा पट्टीची अडचण आली. एक काम करा, 4 क्विंटल गहू आणि त्या पोळ्या करायचं काम आमच्याकडं. याला म्हणतात माणसं भारदस्त माणसं. रिकामी जागा चांगल्या पद्धतीत भरून काढतात ती माणसं भारदस्त असतात. भारदस्त असतात. कुंटालानं पैसे, एका कीर्तनाला हजर नाही. पहिल्या पंक्तीला टपू हानी तू, मागच्या पंक्तीला तारांबळ उडती म्हणला, त्याच्यामुळे पहिल्या पंक्तीला सगळं गरम गरम असते. हो, आणि कडीचा गिलास भरून बायकोला नेतो. हो, तुला आज उपास आहे, लावून मंगळवारे सकाळी गडी गरम करून पी, सर्दी जाईन तुझी. काय सोंगळे आहेस रे तू येड्यावानी. दाने कापे हात, नावडे देवीची मात, नावडे देवीची मात, नावडे देवीची मात. दाने कापे हात, नावडे देवीची मात, नावडे देवीची मात, नावडे देवीची मात. दाने कापे हात, नावडे तेविशी मात. महाराज, दान करताना तर हात चळचळ कापतूच, पण दानाच्या गोष्टी केल्यावर पण ते आवडत नाही. इतके काय काय भंगीरे हो. आमची ते एक मथर मरस न. आणि मग या जुन्या बाया काही सांगत ना, त्याला बाजाच्या खाली घ्या, त्याचा आड्यात जीव गुतलाय. म्हणजे बाजाच्या आड्यात कुठं जीव गुतल्या, मग काही काही लोक बाजाच अंगाला घेऊन फिरले असते ना. म्हणजे मरतच नाही मी, असा मरतच नाही. नाही तो सुंबच गुंडाळला असता अंगाला, सुंबच. असं कुठं असतं काय? पण म्हणले खाली उतरा. आता ते ऐकत होते. त्याच्या पाठीमागे वेगळेच तत्व होते. कारण बाजेवर अलगत असतो माणूस,
खाली घेतल्याच्या नंतर घेता घेता अंग हलणे, हे होणं ते होणं, नाना प्रकारचं वगैरे वगैरे काय असेल ती आज्ञा होत असती. आणि मग खाली घेतलं तरी मरण, म्हणले त्याच्या हातानं दान करा. मग त्याच्या हातानं दान करात म्हणले काय करा, तर काय म्हणले एखाद्या महाराजाला 10-5 पायल्या ज्वारी द्या. मग मोठं टोपलं होतं 8 पायल्याच, आमची 4.5 किलोची पायली, मोठं टोपलं होतं. ते टोपलं भरून ज्वारीचं आणलं. त्याला बोलता येत नव्हतं आखरीच टायमाला. तर म्हणले काय नाही, त्याचा हात नुसता ज्वारीत खूपसाने एका महाराजाला देऊन टाका. ते सप्ताह चालू होता, पंक्तीला सकाळी भाजण्याला भाकरी पिठलं होईल. म्हणले पिठलं करीन कोणी, पण भाकरी याच्या. तर ते म्हण भाजण्याला तर हात असा पुढं पुढं होत होता ना, तर त्यानं असा बगलात घातला. द्यायची नाही म्हणला. मग त्या बाया म्हणल्या मा हे काय ज्वारी नाही देऊ देत ग, यायच्या हाताने एखादी गाय द्या. मग बाजच नेली ती गायीच्या गोठ्यात. कशाला? गिरगाव करायला गाय द्यायची. मला घ्या म्हणला गायीच्या गोठ्यात. साऱ्या गायी पाहिल्या, तज्ञ होतं शेतीतलं. एका गायीची शेपटी काळी पडली होती. गायीला, म्हशीला, बैलाला शेण जर काळव निघत असेल तर समजायचं निकाळ्या झाला, तापीच्या पलीकडे आजार गेला, 14 तासात जनावर मरणार. म्हणलं ही गाय देऊन टाका. आता मला तर अण्णा शेती कळत नव्हती, आता शेती लई कळती. हो, लई कळती शेती. हो, तर मग ती मी बी गाला कुंकू लावलं, गाईला कुंकू, गाय घरी नेली. आणि सकाळच्याला आमची पोरायची माय म्हणली 4 रोजदार लावा लागते. म्हणलं कशाला? गाय पुरायला. म्हणजे गायीचा फायदा काहीच नाही, 1600 रुपये रोजदारीच गेली दादा. असे कारभारी करून काय फायदा आहे आपलं मगर महाराज? काय यायला भारदस्त म्हणत असतात. भारदस्त माणसाचा नातू आहे नवरदेव. गळ्यामध्ये तुळशीची मोठी माळ आहे, मोठी माळ आहे तुळशीची, गोपीचंद लावलेला, वजनदार व्यक्ती, भारदस्त व्यक्ती. 12ची 12 मधल्या द्वादशी त्याच्याच. एका एकादशीला पंढरपूरला, आणि जी मधली वारी असती त्या वारीच्या 12 द्वादशीच्या पंक्ती त्याच्यात. काय भारदस्त माणूस, वजनदार माणूस, वजनदार. अशा अवस्थेत नाविन्यपणात परमार्थ करणारा वजनदार, तात्विक, सात्विक, सदाचारी, पुण्यशील व्यक्ती, आणि त्या व्यक्तीचा तो नातू नवरदेव होता. आणि रस्त्याने ती गाडी चालली, ती नवरदेवाची गाडी सूर सनई चौघडा वाजत होता. निंदे तीही त्याने वंदे केली सांगतोय. हो, ते सांगतोय. विठाला 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 विठ्ठल आणि मग दारा पुढे वरात आल्याच्या नंतर अण्णा हळीत कुंकू, गुळाचा खडा, साखर नवरदेवाला द्यायची पद्धत असते आपल्याकडे. करदुडा, सुपारी द्यायची. दारा पुढे गाडी आली. एक मुलगा पाहत होता. भारदस्त मुलगा होता, दिसायला टवटवीत होता, देखणा होता. आणि त्या मुलानं ती वरात पाहिल्याबरोबर त्याचं अंतःकरण खोचलं. आवाज कडक करा, मोठा करा आवाज, मॉनिटरला आवाज द्या. त्याचं अंतःकरण खोचलं. आणि मनातली मनात त्यानं विचार केला, देवा का रे माझ्याकडे बघत असताना अशी अवकृपा केलीस रे, माझ्यावरली ही कृपा का काढून घेतलीस रे देवा. तो गेला मुलगा घरामध्ये, अंथरून टाकलं, अंगावर पांघरून घेतलं आणि झोपून राहिला. ती रात्र गेली, तो दिवस गेला दुसऱ्या दिवसा, दुसऱ्या दिवशी रात्र गेली. तिसऱ्या दिवशी आईने विचारलं, बाळ्या कालची रात्र झोपलास रे, कालचा दिवस झोपलास रे, ही रात्र झोपलास रे, आजचा 3रा दिवस उजाडा रे, तू उठत का नाही? बोलत नव्हतं. बापानं विनंती केली, माईनं विनंती केली, बहिणीनं विनंती केली, दुसऱ्या भावानं विनंती केली, काका चुलत्याने विनंती केली, चुलती काका कोण असतील सगळे, उठत नव्हतं. गरीब माणसं कोणाला सांगतील, परिस्थिती नाजूक होती. अंगीकार ज्यांचा सांगतोय. भारदस्त नवरदेवाचे आजोबा, या नवरदेवाच्या घरी या झोपलेल्या पोराचा बाप नोकरीला होता, शेतात काम करायला होता. स्वप्नील बुवा काय मालक, वजनदार आहे माझा पंढरपुरातला. एकदा त्यानं हातात धरलं की काय कोणाची माय वेली, हा कोण असा हरामखोर आहे की पंढरपुरातल्या मालकानं हातात धरल्यावर त्याची निंदा करू शकतो तो?
ऐका पुढे. निष्ठावंत माणसं होती काम करणारी. बाहेर असे वसरीत बसलेले मुलाचे आजोबा, शेणाची पाटी ह्या पोराचा बाप नेऊन टाकीत होता उकंड्यावर, पण चेहरा सुकलेला होता. मालकाने विचार केला, कालपासून गडी आपला चेहरा सुकलेला आहे. महाराज, गरीबाची ज्याला जाण आहे का त्याला श्रीमंत म्हणत असतात. हो. गरीबाचा फायदा घेऊन जो मोठा होत असतो का त्या जातीला गिदाड म्हणतात. हो. जो गरीबाची जाण ठेवतो का ती माणसं मोठी असतात, मोठी असतात. छत्रपतींचा एक इतिहास पाहला. गरीबाची लेकरं भारदस्त होती, भारदस्त. हे टवटवीत शरीर त्यांची, गुटीसारखे होते. छत्रपतींनी विचार केला, ही लेकरं जिथं लाथ आणतील तिथं पाणी काढतील. काय द्यावा यांना? टिकाऊच दिले, काहीला खोरेच दिले. एक फोटो दुर्मिळ पाहिला मी. छत्रपती काही तरुणांना टिकाऊ वाटीत असताना, अरे खांदा हा परिसर, करा हा विकसित, लावा इथं बी आणि काढा तुमच्या जगण्याची मोती तयार करा. काय काय होते? काही भारदस्त लोकायला, जाणकार लोकायला बैलजोडीत दान करायची जाण होती व लोकांना. काही लोकांना जाण होती, जाण होती. पाहलं म्हणले, रामभाऊ, जी मालक, जी जी जी. लय आदर करायचे हो काही लोक, आदर करायचे गोरगरिबाचा. तुम्हाला एक सांगू का, ज्या मालकाने गरीबाचा आदर केला त्याच्या 4-4 पिढ्या अजून श्रीमंत आहेत. 4-4 पिढ्या श्रीमंत आहेत. काही मालक असे विचित्र होते, पोटासाठी काम करणाऱ्या गड्याला उठायला उशीर झाला, बुटासकट तुडिले. जाण ठेवली पाहिजे, जाण. घडेला वृत्तांत सांगतो. मालकाच्या शेतात काम करणाऱ्या गड्याची पोरगी लग्नाला आली. मुलगी सुंदर होती, मगर वा महाराज, सुंदर मुलगी होती. श्रीमंताच्या पोरानं पास केली, लग्न करण्यासाठी तयार झाला. ते म्हणला, पण लग्न करायची ताकद माझी मोठी नाही, मी तर मालकाच्या रानात राहतो, जांभळी खाली लग्न लाईन, मंडप घालायची ताकद नाही. काय हरकत नाही म्हणजे, वस्तू चांगली, काय करायचं आपल्याला, अक्षता टाकायच्या. मालकाला सांगितलं, मालक, वर्षाची चंदी उचललेली आहे, आता तुमच्याकडे माझं काही राहिलं नाही, पण पोटचं लेकरू उजवायचंय, हात पायल्या गहू द्या. दिले नाही मालकाला, दिले नाही. मालकानं हात पायल्या गहू दिले नाही. परिणाम सांगू, गड्याच्या पोरीचं लग्न झाल्या, तिच्या पोरीला जे पोरग होते का ते तहसीलदार झालं. आणि ह्या पोरीचा आजोबा ज्याच्या इथं कामाला होता त्याचा नातू तहसीलदाराची गाडी चालवायला ड्रायव्हर झाला. कसं फिरतंय आभाळ महाराज. वरचे सूत्र काय फिरतील काही विचार करू नका. हे कोणाच्या बापाची जी आगिरी नाही. रावाचा रंक, रंकाचा राव. काय माणसानं स्थिर वागलं पाहिजे, स्थिर वागलं पाहिजे. हे चालू असतं ना, मुसमुस 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 मुसमुस, हे जरा एक आटोक्यात ठेवलं पाहिजे, मर्यादित ठेव. कोणाला धनाची मुसमुशी आहे, कोणाला सत्तेची मुसमुशी आहे, कोणाला तारुण्याची मुसमुशी आहे, कोणाला बाहुबळाची मुसमुशी आहे, कोणाला माझ्या पाठीमागं 10-5 मित्र आहे त्याची मुसमुशी आहे. अरे हे चटनिष्ठून जात असते. हो, शेजीची कामिना, आणि तू काय भंगीर यायचं धरून बसला. हा, ती बाजूला राहते जिच्या सोबत 7 फेरे घेतलेत महाराज. ती शेजीची कामिना दूर आहे. मित्र आले, गोत्र झाले, तेही मशानीहून परतले. सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली. माणसाची श्रीमंती ती आहे, देवानं आपल्याला मोठं करावा आणि मोठेपणात गरीबाचा सन्मान करावा. देऊ नका कोणाला रुपया, 1 रुपया देऊ नका कोणाला, पण कोणाचा अपमान करण्याची आपली काय पात्रता आहे, आपली लायकी एखाद्या गरीबाची. ठीक आहे, आपल्या अंगावर 5,000 किमतीचा धोतर जोडाय महाराज, पण एखाद्याच्या धोतराला गाठी असल्या आपण म्हणायचं त्याला भिकार चोट. अरे तो गरीब आहे, तो गाठी मारलेला का धोतर होत नाही नेसायला ना, ते तुला मागायला येत नाही ना, असं वजन. अरे वा वा, काय चाललं दादा, बरं आहे तुमचं. आदर 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 आदर. तुम्हाला सांगतो, शहाणी माणसं वाणीच्या श्रीमंतीवर जग जिंकतात. आमच्या प्रांतातला एक माणूस
5-10 आमदार झाला नुसता बोलण्याच. मी म्हणत असतो बापू तुम्ही जन्माला आले तेव्हा तुमच्या आईनं तुम्हाला लय मत खाऊ घातला होता. गाडी चालल्याबरोबर असे शेतकरी दिसला की काय दादा काय म्हणतेत कांदे, कालच्या पावसानं जरी तारामळ झाली असन, काय हो निसर्ग कोपला हो राजे हो. गाडी थांबून इतकं बोललं की ते त्याच्या भावानं कोणाचं बटन दाबाव तिथं बदत नव्हतं ते त्याच दाबायचं. मला बोलले होते साहेब रस्त्यानं. वजनदार भाषा असते महाराज. तेव्हा गरीबावर ठसा पडतोय. म्हणून मला असं वाटतंय मोठ्याने मोठ्यातले गुंगण्यापेक्षा सर्वसामान्यामध्ये गुंगा हे तुम्हाला वरी नेतेत हो, वरी नेतेत, वरी नेतेत. माझा पंढरपुरातला मालक 7व्या अवतारात पाला खाणाऱ्या सोबत राहिला हो. पाले खाव पाला खावो निया वाहिले पर्वत पाला खावनिया वाढिले पर्वत पाला खाऊन या वाहिले पर्वत पाला खावनिया वाढिले बाबा दिला से तो सिंधुवारी बांधिला सिंधुवरे पाला खाऊन या पाला खाऊन या पाला खाऊन या वाहिले पर्वत पाला खावनिया पाला खावनिया पाला खावनिया वाढिले पर्वत बांधिला से तो सिंधुवारी बांधिला से तो सिंधुवारी पाला खाओनिया पाला खाओनिया वाहिले पर्वत पाला खाओनिया पाला खाओनिया पाला खाओनिया वाहिले पर्वत पाला खावनिया पाला खावनिया वाढिले पर्वत पाला खावनिया पाला खावनिया पाला खावनिया वाढिले किती साधे होते. पाला खाऊन या वाहिले पर्वत बांधिला सेतू सिंधुवरी. बारकालीच होते ना. 18 पद्म वानर 72 कोटी रीस 56 कोटी गोलांगोळ. मालकाला मोठं केलं होय बारकाल्यानं. लहानाला लहान म्हणत जाऊ नका. तुम्हाला एक सांगू का राजे हो, मोठाली माणसं आपल्या कार्यक्रमात चांगली जागा धरून बसतात, पण सामान्य माणसं आपल्या कार्यक्रमात आथरून टाकायपासून सेवा करतात. याचं भान ठेव जा हो, याचं भान ठेव जा. कार्यक्रम झाल्या ज्याने आपल्या पोरीच्या लग्नात बवल्यासाठी चिखल करीत होते, भेंडे रचित होते, बवलं रचित होते, मांडव घालीत होते. पहिले लाकडाचे मांडव तोडायचे, असे जांभळीचे मांडव असायचे. आणि मग जुन्या काळातली माणसं शेवटचं एक जेवण ठेवायचे लग्न झाल्यावर उरलेले लाडू करंज्या कुरड्या घुगऱ्या त्या करून मग त्याचा वजन सांभाळायचे, त्यांचा आदर ठेवायचे. अरे आपल्यासाठी किती त्यांनी काम केले. ही पहिल्यापासून सर्वसामान्यांना जोपासण्याची ताकद होती. ती माणसं कधीच पाठीमागं नाही आली. चला वजनदार माणूस आहे रामभाऊ इथपर्यंत आलतो ना. नाराज कस काय रामभाऊ? जी मालक जी. रामभाऊ टोपलं ते का 2-4 पाट्या शेण काढताय ना रामभाऊ, या इकडं. हात धुतले नांदीवर. दारात नांदी होत्या पहिल्या. जनावर ज्याच्याकडे असतील का त्याच्याकडे नांदी होत्या बापू. हावद नव्हते. हावद हे आता आलेत. नांद जुना शब्द आहे नांद. नांदीवर हात धुतले. बसा रामभाऊ. हे श्याम काय नातू असेल नावाचं. जीव आजोबा हे दूध घेऊन या. 2 मोठाले अशा लोट्या दूध आलं. प्या रामभाऊ दूध. काय दूध प्या वाटण बापाल. पोरग झोपलंय 3 दिवसापासून. मालकाचा आदेश दूध प्याला. 2 दिवस काही खाल्लं नव्हतं घरी बापान. पण काय झालं डोळ्याला पाणी आलं. मालक 2 रात्र 2 दिवस 3रा दिवस उजाडाय. पोरग झोपीतून उठत नाही, खात नाही, पेत नाही, काही बोलत नाही. ठीक आहे काढा शेण. शेण काढ. यालो मी रामभाऊ घरी. मालक घरी येतो म्हणल्याबरोबर रामभाऊला असं वाटलं पंढरपुरातला मालक येतो काय. लय आदर करत होती हो लोक.
मोठी माणसं ज्या वेळेला गरीबाचा आदर करत होती त्यावेळेला गरीब दादा मोठ्यांचा लय आदर करीत होती, लय आदर करायचे. आता काय झालं, आदर कशामुळे कमी झाला माहितीये का? आता मोठाले नुसत्या मुद्या घालून ए ए राम्या कढियान जाय तिकडे बॉम्बले, तोवर रुपयाचं सहकार्य नाही मला ओट टेजून राम्या म्हणायला. वाननेरायला साधं समजूत नका, यायच्या मनात आल्यावर हे कुठं बसतील काही मिळत नसतो. यानंच म्हणायचं रामभाऊ कडी आण बरं, बर 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 जिजा आणतो. असं जरा नीट बोल ना, मनाची श्रीमंती ठेव ना येड्यावानी. ह्या पण इतक्या विचित्र आहे. आता संक्रांतीच्या दिवशी जिच्या गळ्यातले मोठे दागिने तिला आधी हळदी कुंकू देईल. गरीबाईच्या बाईच्या कपाळावर काही चुनी गो तू का? जिच्या गळ्यातले मोठे दागिने जर तुला वाण देते आणि ती तिकडे तिकडे थोतर करायली आणि ही आधी तिला हळदी कुंकू द्यायला जाते. धनवंताला की सर्व मान्यता आहे पण कुठं बी नसती ना. हा जिच्या कपाळावर कुंकू ती सौभाग्य होती. लय वेळ संक्रांत आली ना आता 15 तारखेला. आमच्या पोरायच्या महिने एके दिवशी माझ्याकडून 5-7 हजार रुपये घेतले. घ्यायचे काय गरज, मी कुठं तिकडे चावडी थोडी टाकायलो, घरी ठेवतो ना. आणि त्या 5-7 हजाराचं सामान आणलं संक्रांतीचं. आणि मग नेमकं एके दिवशी श्राद्धाचं कीर्तन झालं, संध्याकाळचं करायचं. तिथं एक म्हातारी गमोलीन म्हणजे कीर्तन कॅन्सल झालं. म्हणलं काय हरकत नाही, चला घरी. मग मी ज्या दिवशी घरी त्या दिवशी यायच्या संक्रांतीचा कार्यक्रम, ते वांद्याचा वाटायचा कार्यक्रम. असे ते टेबलं गिबलं लावले. एका टेबलावर किलोचे 7-8 ढेकळं होते गुळाचे. एका टेबलावर 9-10 अर्धा किलोचे होते. एका टेबलावर पाव किलोचे 9-10 होते. त्याच्या पलीकडं 2-3 असे पितळाचे बगवे होते. त्याच्या अलीकून 2 चांदीचे होते. आणि त्याच्या पलीकडे शॅम्पूच्या पुड्या होत्या. चहा गाळायच्या गाळण्या, चाळण्या, शॅम्पूच्या पुड्या आणि घासण्या त्या पलीकडून होत्या. जरा मध्यम बाई आली की किलोचं ढेकूळ, जरा थोडी आली की मग अर्धा किलोचं, जरा कमी पाव किलोचं, आणि 2-3 पुढारणी आल्या की चांदीचं बुकट. ती बघू पुढारणी होत्या बिचाऱ्या, त्याला चांदीचं दिलं. अजून जर सकाळी जिल्हा परिषद पंचायत समितीवाल्याची बायका त्याला ती पितळाची दिली. आणि डरावरची बायको आली की शॅम्पूची पुडी दिली. मी म्हणलो होंडी होशीन होंडी, केस राहायचा नाही तुझ्या डोक्याला केस. इतका हसू नका, हे तुम्हाला सांगायलो. तुम्हाला इतकी पागल आहे का मै बायको शॅम्पूच्या पुढे वाटायला? हे तुमचं दळायलो, ध्यानात घ्या. विठाला विठाला आदर हे पंक्ती भेद्याचे मरतील पोरे, मालकाचं वाक्य. असा कुठेही पंक्ती भेद करायचा नाही. जिच्या कपाळावर कुंकू आहे तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र जर लोखंडाचं जरी असलं तरी ती सौभाग्यवती आहे. माणसं आदर वाचक होती. हो घरी गेले, बायकोला सांगितलं लक्ष्मी मालक आलेत. जागा देत नव्हती जमीन. मालक आपल्या घरी, मालक आपल्या घरी. आतमध्ये गेलं आणि सांगितलं बाळा धन्याचे मालक आलेत. धनी म्हणजे नवरा, आणि नवऱ्याचे पोटाचे मालक म्हणजे काम करून घेतल्यावर पैसे देणारा धन्याचा मालक. ह्या वजनदार काठी टेकीत टेकीत वजनदार म्हातारं जुन्या काळातलं गुटखा खात नव्हतं, मंदिरात पते खेळत नव्हतं, कोपऱ्या कापऱ्यानं थुकत नव्हतं. ते काही येडगळ म्हातारं होतं का ते? हे काही काही पिराला कापायच्या पण कामी नाही राहिले. काही काही डंगर पिराला कापायला नेले आम्ही 2 म्हातारे. मी म्हणलं यायचा बळीत देऊ आता पिराला. तर पीर म्हणला मी अख्खं गाव पालथं करीन. हे इतके नालायक इतके पिराला कापायच्या पण कामी नाही. तर म्हणजे पहा काय काय म्हातारे किती पागल. विठाला विठाला विठाला. हो मला सांगा, सप्ताह असेल, अण्णा भागवत असेल, रामायण असेल, राम मंदिर आहे ना महाराज तुमच्या इथं. 22 तारखेला भजन करा बरं. हात जोडून विनंती तुम्हाला. राम मंदिर आहे. ज्याच्या गावात राम मंदिर नसेल मारुतीरायाच्या मंदिरात पण 22 तारखेला करा. कारण जगाचा बाप उद्या अयोध्येतल्या मंदिरात प्रवेश करणार आहे. विश्वाचा बाप, माझ्या ब्रह्मांडाचा मालक, पंढरीश पांडुरंग परमात्मा, कृतात्रेतायुगातला अवतार भगवान मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र एका नव्या फार मोठ्या भव्य दिव्य मंदिरामध्ये उद्या त्यांचे प्राणप्रतिष्ठा आहे 22 तारखेला. गाव भारतभर, आपल्या महाराष्ट्रभर 22 तारखेला
प्रत्येक गाव पंढरपूर झालं पाहिजे, प्रत्येक गाव अयोध्या झालं पाहिजे. उठून सकाळी बायकांनी सडा टाका, रांगोळ्या करा, हा सारीपाठ वगैरे 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 छान. गावातल्या सगळ्या माणसांनी एकत्रित यायचं, त्या दिवशी भजन करायचं, नामचिंतन करायचं. 22 तारीख लक्षात ठेवा राजांनो, आपल्यासाठी फार मोठा स्वर्गातला वास्तव्यातला दिवस आहे. तो फार मोठा आपल्यासाठी अलौकिक दिवस आहे. चला, काय सांगू लागलो? घरी मालक घरी आले. वजनदार माणूस त्या काळातला, भारदस्त माणूस. आणि मग आवाज दिला, बाळा, ए बाळा. उठत नव्हता. श्रीमंत व्यक्ती जवळ गेली, मानाखाली हात घातला आणि उठील. काय राजा? अंगीकार ज्यांचा सांगतोय, अंगीकार कडव्याच्या बाजूला जाणार नाही, नादे फिरायचा. येतो गाईनं कोणाची ज्वारी खावा, पण दुधाला आणि शेणाला मालकाच्या कुट्यावर यावं. हो, बऱ्याच गाई पेंडी खात्यात गव्हाणीतली, आणि मग दाव खाऊन शेण दुसऱ्याच्या दारात टाकीत्यात. त्या गाई पण कामाच्या नाहीत. अध्यात्म कीर्तनकारानं किती लांब फिरावं, पण आपलं कडवं नाही सोडायचं, आपल्या कडव्यावर आलं पाहिजे. अंगीकार ज्यांचा सांगते. वठील, काय झालं म्हणे? तू उपाशी तापाशी. अरे काय माणूस आहे म्हणे तू? येड्या, लाथ आणशील तिथं पाणी काढशील. काय रे भारदस्ता, अरे काय काम करण्याची शक्ती आहे तुझ्यात? एक काम कर म्हणे, तुला बापासारखा काम करायचं राग कंटाळा येतो का? अरे 40 वर्ष घातले तुझ्या बाबांना आमच्या इथं. त्यानं घंटा घंटा हात जरी धुतले, त्याच्या नखातलं शेण निघणार नाही. इतकं काम तुझ्या बापानं आमच्या इथं केलंय. चल, तुला 4 एकर जमीन देऊन टाकतो, त्याच्यात तू काम कर. ते म्हणला, मालक, जमिनीसाठी रुसलो नाही, पैशासाठी रुसलो नाही, परिस्थितीसाठी रुसलो नाही. तुमच्या सारख्याच्या बुटापाशी बसलं तरी जीवनाचं कल्याण झालं मालक, त्याबद्दल दुमत नाही. दुःख एका गोष्टीचं आहे, पंढरपुरातल्या मालकाने माझ्यावर अवकृपा केली. काय? माझ्यातला पुरुषार्थ नावाचा सद्गुण काढून टाकला. मुलगा क्लिंबे होता, मुलगा नपुसक होता, माझ्यातला पुरुषार्थ काढून टाकला. मालक, लहान्या मालकाच्या मुलाचं जसं लग्न झालंय, म्हणजे तुमच्या नातवाचं जसं लग्न झालंय, तसं माझं होणार नाही. माईला आता लोक माहितच नव्हतं, बापाला आता लोक माहित नव्हतं बुवा, स्वप्नील बुवा. भावाला माहित नाही, बहिणीला माहित नाही, चुलतीला माहित नाही, चुलत्याला माहित नाही. माहीत झाल्याबरोबर मांजराने थुतकर वास कटल्यावर माईचं पण झालं. काय मेला माझ्या पोटाला आला, काय बाप म्हणला आमच्या कुळात जन्माला आला. सगळ्याचे चेहरे बारीक झाल्यावर त्या पोरानं मालकाला, वडिलाच्या मालकाला सांगितलं, मालक बघा रक्ताच्या नात्यातल्या लोकांचे चेहरे मला स्वीकारतात का? पण ते माणूसच वजनदार होता ना अण्णा, जुन्या काळातला विटेवरच्या मालकाचा उपासक होता. पाठीवर थाप टाकली, अरे यायनं किती थुत्र वाकडे करू दे, जगाचा बाप तुला खांद्यावर घेणार आहे, चल माझ्यासोबत. हाताला धरलं म्हाताऱ्यानं, बाहेर काढ. कानावर, नातवाच्या कानावर वार्ता गेली, माझा मित्र आहे, असं असं आहे. पण वजनदार माणसं होती, घरातली लोक काही काय माणसाचं ऐकत होती. राच म्हणी खोली तुला राहिला, कपड्याला त्याची काही कमी पडू देऊ नका रे. 2 टाइम माझ्यासोबत भजन, सकाळच्या भजनाला आणि संध्याकाळच्या पंचपदीला माझ्यासोबत यायचं. काय म्हणू लागले लोक, आता इकून सौकून काढून द्यायला म्हणले, भजनात घुसला. पण वजनदार माणसानं सांगितलं, माणसं आग्या मोळाच्या माश्या आहेत, धुपण आणल्यावर कांदा काढू देतात. मवळ किती बी खतरा असू द्या, किती डसका असू द्या, दाट धुपण करायचं, लिंबाचा पाला टाकून करायचं. उठत नाहीत का बापू माश्या? किती बी खराब माश्या, किती रगील माश्या, धुपण नेलं की कांदा काढू देतात आणि गण लावणाऱ्याला डसत्यात. हे अशा 2-2 पायाच्या अवलादी अशा खराब आहेत ना, कोणाला बी डसणाऱ्या. एका साध्या सुधामध्ये आहेत का काय? काही करा, नाव ठेवणारच, ठेवणारच नाव. विश्वाच्या मालकाला आवडेल असं काम करा, हराम खोरायला नाही आवडत तरी चालतंय, पण पंढरपुरातल्या मालकाला आवडावा. एक वाक्य एका कीर्तनात बऱ्याच वेळेस बोलून गेलो.
सासऱ्याची कंबर धोतर सोडून सुनानं धुवावा असं तुम्हाला वाटतं का? पण जर सासऱ्याचं काहीच हातपाय चलत नसतील, तो थकला असेल, त्याला उठता येत नाही आणि त्याला कपड्यात बाथरूम झाली, अशा सुनानं सासऱ्याचं धोतर सोडून कंबर धुतली आणि पदरानं अंग कोरडं केलं आणि दुसरं धोतर बांधलं. पंढरपुरातला मालक तिच्यासाठी 27 दिवस लुगडं नेसलाय. काही म्हणले असतील, बाई हिला ओपतो का, आणि सासरा नागडा पाहिला, बाई नवीनच आलीमान, लय सेवाधारी झाली, सासऱ्याची कंबर धुतली, पदरानं काय पुसली. अशा तंबाखू चोळणाऱ्या कुंटाला मारायल्यात डोसक्यातल्या वावानी. बच 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 बच. तिचं नाव होतं अण्णा सोयराबाई. रानोबा नावाचे वारकरी सासरे होते. नवऱ्यानं पाणी टाकलं आणि सुनानं सासऱ्याची कंबर धुतली. सासऱ्याचं अंतकरण रडलं आणि देवाला सांगितलं, देवा अरे जगात एक नंबरची सून दिली. तिनं सासऱ्याला सासरा म्हणली नाही, सासऱ्याला बाप म्हणली आणि म्हाताऱ्या सासऱ्याला बाप समजून कंबर धुतली. जर तिच्यावर कधी प्रसंग आला तर तू लाजू नकोस बरं. 1,00,000 रुपये देतो, कोण्या एका पोरानं लुगडं नेसून महिनाभर तालुक्यात फिरावं. मी कुठून देणार, माझ्याकडे थोडेच पैसे, मी इथंच भीक मागून देणार. नेसन का आणि तुम्ही ते एका कीर्तनात म्हणले मी 5 लाख देतो, सालीवडगाव म्हणले मी 5 लाख रुपये देतो. नेसू शकतो का माणूस? पंढरपुरातल्या मालकानं अण्णा 27 दिवस लुगडं नेसलं. हो, कोणासाठी? महाराज काम केलं त्या लायकीचं. उद्या लोकांना नाव काय ठेवायचं असेल तर काम गोड केलं, देव प्रसन्न झाला की ते काम करायचं. खालचे कोणालाही नाक वाकडे करते तो. एखाद्यानं जर पट्टी दिली, त्याला काय बापा तेव देईन, त्याला गौसलय पा, त्याला गौसलय. एखाद्यांना ते कावळा उष्ट्या हाते नुठवी काग, ते म्हणला भारक्या हातानं कावळा उठीत नाही, आणि तो काय पट्टी देणारे, न देणाऱ्याला इकून देणाऱ्याला तिकून. म्हणजे ही आग्या मोहळाची जात, ही कोणी कोणच चलू देत नसती. फार विचित्र लोक असतात काही काही. यायच्यासाठी जगायचं नाही बरं का राजू. राजू हो, जगायचं चांगल्या लोकांसाठी. विश्वातल्या मालकांनी एक दर्जेदार वर्ग निर्माण केलाय, त्या दर्जेदार वर्गासाठी जपायचं असते. तुम्हाला एक सांगू का, माणसाच्या शरीरावर काय काय वर्ण आहेत हे सगळ्याला माहिती आहे. पण कपडे घालायचे, साफसुत्र राहायचं, अंगाचा वास येऊन म्हणून आंघोळ करायची, कपडे चांगले धुवायचे, हे कशासाठी करीत असते? चांगल्या लोकांनी चांगलं म्हणण्यासाठी करायचं असते. हा, डुकराला काही कळतच नाही ना, त्यालाच चांगलं कळत नाही तर त्याला चांगले चांगलं म्हणतील याची अपेक्षाच नाही ना. काही नाही, चांगल्यांसाठी जगायचं असते कधी पण, नालायकासाठी जीवन जगायचं नसते. म्हणू दे म्हणला तुला कोण काय म्हणायचं. तो भजन सुरू केलं, मार्गाला लावणार थकलं. त्यांनी सांगितलं, बाळ्या एक लक्षात ठेव, मी मेलो तरी हरकत नाही, पण मी मेल्यावर तू भजनाची परंपरा बंद पडू द्यायची नाही. हा काळ फार जुना आहे बरं. हा 700 वर्षापूर्वीचा काळ आहे, लक्षात ठेवा. 700-800 वर्षापूर्वीचा काळ आहे. इतका जुना काळ, इतका जुना काळ. आणि मग कायमचं भजन सुरू केलं. भजनाला लावणारा एके दिवशी जात राहिला, निरोप केला, विटेवरच्या मालकाचं भजन केलं. देवा, मला तुझ्या मार्गाला लावणारा माझ्या आधी नेलास का रे? काला माझ्याला कशाला ठेवलंस मला? 4-2 वर्ष पुन्हा भजन केलं आणि कालांतरानं ती व्यक्ती जात राहिली. अनाथाच्या नाथे घातीला विमानी, विमानात बशिलं. ज्यानं या माणसाला मार्गाला लावलं त्याला विमानात का नेणार नाही? दोघं एकाच जागेवर, स्वप्नील बुवा एकाच जागेवर. म्हाताऱ्याने कडकडातून मिठी मारली, आलास? वैभव पाहिलं, पार्षद होते भगवंताचे, पार्षद. हो, देवदूत होते सोबत. सुपरिमळू उपचार, काय उपचार असेल उतरेश्वर बापू तिथं. रेशमाच्या पायघड्या टाकलेल्या, हो, अब्दागिरी धरायला, हो, पालखी सोन्याची, पार्षद खांदा द्यायला. सुरनर किन्नर पुढे होते अशी. म्हाताऱ्यानं पाठ थापटिली, वागा ऐकलंस रे बाळा माझं, तुझं कल्याण झालं. बसले एका जागेवर, सांगितलं मालक एक बोलू. तिथंही मालकच शब्द,
तिथेही शब्द मालकच, मालक शब्द होता. एक बोलू, स्वर्गातल्या लोकांनी माझा आदर केला, माझं कल्याण झालं, तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे. पण अजूनही खालची मै निंदाच करतात. नाहीत निंदा करणार आता, आता निंदा करणार नाहीत. आता सकाळच्या काकड्यात तो नाव आहे, कानोपात्रा खोदू आणि पिंजारी तो दादू. महाराज स्वप्नील महाराज ह्याच माणसाचं सकाळच्या काकड्याच्या अभंगात नाव घातलं. त्याचं नाव घातलं काकड्याच्या अभंगात. आहे महाराष्ट्रात भारतात एखादा वारकरी हा अभंग काढून टाकायची त्याची हिंमत आहे? नाही. का काढायची हिंमत नाही? कारण पहिल्या कडव्यात सांगितलं, अंगीकार ज्याचा केला नारायणाने, अंगीकार ज्याचा केला नारायणाने, अंगीकार ज्याचा केला नारायणाने, अंगीकार ज्याचा अंगीकार ज्याचा केला नारायणाने, अंगीकार ज्याचा केला नारायणाने, अंगीकार ज्याचा केला नारायणाने, अंगीकार ज्याचा केला नारायणाने. निंद्यतेहि तेने वंद्य केले, निंद्यहि तेने वंद्य केले, अंगीकार ज्याचा केला नारायणाने, अंगीकार ज्याचा केला नारायणाने. वा वा वा, टाइम संपला का? घेऊ जे इठ्ठल आता. हो 9 वाजले आहे का नाही? राजे हो, कळालं तुम्हाला चरित्र? ज्याला माय चांगलं म्हणत नव्हती, ज्याला महाराज बाप चांगलं म्हणत नव्हता, भाऊ बंद चांगलं म्हणत नव्हते, पण पंढरपुरातल्या मालकानं स्वीकारलं. ही एका फडव्याची ताकद नाही, हरामखोराची त्याला वाईट म्हणायची. का? अंगीकार. सजन नावाचा खाटी. 5 मिनिटं घेतो फक्त. एकादशी आजची. पेढे आणलेत ना सगळ्याला? हो. गाडीची पूजा करून मला पेढे देऊ लागले. म्हणले एकट्या गिरगावकराच्या डोंबल्यावर काय टाकलं? मग 1500-1600 पेढे आणले. वारकरी संप्रदायात वाटून खावा. बाळ्यानंच एक पाकिट नेल्यावर अख्ख्या घराला शुगर होईल. काय कामाचं? चांगलं. सजन नावाचा खाटीक होता महाराज. सजन नावाचा खाटीक. आज सकाळ सकाळच्या काकड्या ते सजन कसा या ही कुला गे मास. काय लोकायचं इचकिता तुम्ही घेणं? काय इचकिता लोकायचं? एक विशिष्ट प्रकारची माथारी होती. 5 मिनिटं सांगतो तिचं चरित्र आणि मगर बाबा पूर्ण विराम करू. सगळे लोक जेव्हा प्रसाद घ्यायचा, फराळाचा प्रसाद आहे. ती खिचडी करायची. खिचडी अत्यंत गरीब बाई, झोपड्यात राहायची. एका गाडग्यात खिचडी तांदूळ शिजवायची आणि ती तांदूळ शिजून एका ताटामध्ये, ताट पण खापराचंच होतं दादा, खापराचं ताट होतं. त्याच्यात ती खिचडी टाकायची, त्याच्यावर तुळशीचं एक पान ठेवायची आणि पान ठेवून पाणी फिरवायची आणि एका कपड्यानं खिचडी ढाकून ठेवायची. आणि अर्ध्या तासानं खिचडी उघडून पाहिली की त्याच्यातला 25% खिचडी संपवायची आणि मग तिनं ती खिचडी खायची. ती खिचडी खात होता जगन्नाथपुरीतला जगन्नाथ. जगाचा पाप खात होता, जगाचा पाप खात होता. महाराज ताकद लागती. 55 ते 60 वर्षाच्या नंतर
मालकाने पत्नीला सांगितलं, प्रिय आंघोळीला गेले. रोज आंघोळीला जाताना टावेल न्यायची, त्या दिवशी नेली नाही. आणि आंघोळ आटपल्या बाथरूम मधून आवाज दिला, माय टावेल घेऊन. बायकोला माय बोलले, माय टावेल दे. तिनं टावेल दिली पण रडू लागली. आज नवरा माय म्हणतोय. कपडे बदलले आणि दारातून तुळशी बसून भिक्षा मागितली, माय शेवटचं जेवायला दे. आणि रात्रीची शिळी भाकरी हातावर टाकली, येतो माय. आवाज दिला, मालक तुला काय म्हणायचं ते म्हण, पण आजपासून तुझं माझं नातं माईचं, मी लेकरू आहे तुझं. निघून गेले. महाराज चांगल्या घरची बाई, सात्विक घरची बाई, अधिकार असतो गोड. तिथून पुढचा नियम सुरू केला. दुपारचं पहिलं जेवण करत असताना ताट 2 लावायचे. एक ताट नवऱ्याच्या नावानं, नवऱ्याच्या नावानं, एक स्वतःच्या नावानं. ताटामध्ये जे काय कण्या घुगऱ्या असतील त्या रोजच्या ठेवायच्या. तुळशीचं पान ठेवायचं आणि देवापाशी ताट झाकून ठेवायचं. पती परमेश्वरा जेवण करा, 1-2 शब्द होते तिचे. दुसऱ्या दिवशी सकाळी ताटात काही राहत नव्हतं. काय ताकद आहे तिची देवावरी. अशा पवित्र स्त्रिया माझ्या महाराष्ट्राच्या मातीत येतात. इतक्या पवित्र स्त्रिया भारत देशात येतात. म्हणून ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य, राणी व संपत्ती, या देशाची सर्वात मोठी गोड संपत्ती कोण असाल तर माझ्या माईनं तुम्ही आहात. इतक्या दर्जेदार आहात तुम्ही, इतक्या दर्जेदार. चर्चा कळाली म्हणे या बाईची खिचडी जगन्नाथ खातोय. बऱ्यापैकी शोध घेतला. तिनं सांगितलं, हो खिचडी खातोय, खिचडी खातोय वगैरे 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 झालं. 2-4 पुरावे आहेत त्याचे, एक सांगतो. पुजारी गिजारी वसकटूनच उठले. जो तिथला राजा, प्रांती राजा, तो वसकटला. काय मूर्खबाई म्हणे, हिच्या गोळ्या खराब झाल्या, सापल्यात म्हणे. हिच्या हातची कुठे जगन्नाथ खिचडी खातो का? सोन्याचं ताट आहे आमचं, आमक आहे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी येतात. दोन पुरावे. कृपालू महाराज एक पुरावा सांगायचे. कृपालू महाराज बापू ते वेदाचा क्रम सांगत होते. वेदाचा क्रम, हो, कुठल्या अध्यायातला कुठला श्लोक, त्याच्या खालच्या ओळ्या कोणत्या, काय कोणत्या, कुठलं ताकद आहे. आता एक महात्मा आहेत, ते प्राज्ञाचक्षु आहेत, रामभद्राचार्य महाराज. पत्रकार रडतात त्याच्या पुढं. काय महात्मेत. हा देश संतांची भूमी आहे. असा कोण माणूस आहे तुमच्या प्रांतातला, हे चित्र पाहिल्यावर त्याची मान वाकणार नाही. ही प्रतिमा बघितल्याच्या नंतर, स्वामींची प्रतिमा बघितल्या, काय काय वजनदार लोक आहेत महाराज. यांचं वजन मोजण्यासाठी भक्तीचं ब्रह्मदेवाकडे मगर बाबा तराजू नसेल महाराज. काय लोक येते महाराज. तुम्ही मृदंगाचार्य, मी कीर्तनकार. बापू तुम्ही उत्कृष्ट पाठांतरातले, मगर बाबा तुम्ही पाठांतरातले, तुम्ही पाठांतरातले महाराज. आपण कोणामुळे आहेत? यांच्यामुळे आहेत. आपल्या आधी जर हे लोक जन्माला आले नसते तर आपल्यात आणि उसातल्या डुकरात काही फरक राहिला नसता. मागच्या लोकांनी आपल्यासाठी संपत्ती कमवून ठेवली नाही. ही लोक मोठी आहेत आपल्यासाठी. कृपालूजी महाराजांनी फार वेगळं सांगा. राजाने सांगितलं, नियम काढा, उद्या नैवेद्य ठेवायचा नाही देवाला. म्हातारीला निरोप द्यायला खिचडी तयार कर. जी, खिचडी तयार केली. आणि म्हातारीचं तसंच ते खापर जगन्नाथपुरीच्या आतमधल्या महालात मंदिराच्या समोर ठेवलं. तुळशीचं पान ठेवलं, पात्र झाकून ठेवलं, पाण्याचं बुटकं ठेवलं, पात्र उघडं केलं. लांबून प्रणाम केला, देवा मधात येऊ देत नाहीत रे मला. खा इतकी खिचडी, रोज थोडी खात होतास, आज काहीच ठेवू नकोस, काहीच ठेवू नकोस, काहीच ठेवू नकोस. काही नाही राहिलं. खिचडीचे कण तोंडाला चिटकलेले. तेव्हा राजा देवाचं तोंड पुसून खात होता. देवाच्या तोंडाला चिटकलेली कण त्या राजाने खाल्ली. कितीतरी वर्ष त्याच्या परंपरेतला राजा राहिला. तितक्या प्रसादाची ताकद, तेवढी ताकद महाराज. हो, सगळी लोक तिला तुच्छ मानित होते, पण जगन्नाथानं तिला जवळच घेतलंय. आज तिचं पुराणात नाव आहे, अंगीकार ज्यांचा केला नारायणे, निंदेतेही तेने वंद्य केली. एवढी मोठी ताकद आहे महाराज.
म्हणून सज्जनांनो, विश्वाच्या मालकानं आपलंसं करावा, असं काहीतरी वागायचं. भजन कशाला म्हणतात माहितीये का? बाईनं नवऱ्याची निष्ठेनं सेवा करणं मगर बुवा, हे भजन आहे. मुलानं आईवडिलाची निष्ठेनं सेवा करणं, हे त्याच्यासाठी भजन आहे. सुनबाईनं सासू सासऱ्याची, मुलानं सुनानं सासू सासऱ्याची, घरातल्या म्हाताऱ्या लोकांची व्यवस्थित सेवा करणं, हे त्याच्यासाठी भजन आहे. चांगलं वागणं त्याचं नाव भजन आहे. घरच्या गाईला, घरच्या बैलाला टायमाला पाणी पाजा, टायमाला वैरण द्या, टायमाला मका टाका, हे भजन आहे. इथल्या गाईला आणि बैलाला वैरण टाकीत नाही, पंढरपुरातल्या गाईला 5 रुपयाची पेंडी दे तू, येम इतका हानीन तुला बसताच याचं नाही महिनाभर. कोण सांगितले तुम्हाला आगाव नाटक? तिथे 5 रुपयाची पेंडी गाईच्या तोंडात दिली. घरच्या गाई